प्राध्यापिका डॉक्टर मेधा कुलकर्णी संसद रत्न पुरस्काराने सन्मानित। संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते सन्मान। राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांना संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी संसद रत्न या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन येथे आयोजित सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण झाले। या प्रसंगी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आदी मान्यवर उपस्थित होते। प्राईम पॉईंट फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी लोकसभा आणि राज्यसभेतील उल्लेखनीय कार्याबद्दल खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते। यंदा 17 खासदारांना या पुरस्काराचा मान मिळाला। राज्यसभेची पहिलीच टर्म असलेल्या प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी संसदेत सक्रिय सहभाग नोंदवत सर्वच आघाड्यावर उल्लेखनीय व देशहिताचे मुद्दे मांडत प्रभावी कामगिरी केली। सर्वोत्तम कामगिरीसाठी डॉक्टर कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला। यंदा राज्यसभेतील प्रभावी कामगिरीसाठी निवड झालेल्या खासदारांमध्ये प्राध्यापिका डॉक्टर कुलकर्णी यांचा समावेश झाल्याने महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः पुण्यासाठी ही गौरवाची बाब ठरली आहे। प्राध्यापिका कुलकर्णी यांनी महिला आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय, वक्फ बोर्डाच्या संबंधित विषयावर संसदेमध्ये सातत्याने मुद्देसूद भाष्य केले आहे। नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांनी ग्रामीण भागातील महिलांमध्ये वाढत चाललेल्या कर्करोगाच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती। तसेच नवीन शिक्षण धोरणासंदर्भात काही सूचनाही केल्या होत्या। पुरस्कार स्वीकारताना प्राध्यापिका डॉक्टर मेधा कुलकर्णी म्हणाल्या, हा सन्मान केवळ माझा नाही तर जनतेच्या अपेक्षा संसदेत प्रभावीपणे मांडण्याचा केलेल्या प्रयत्नाचा गौरव आहे। लोकशाहीत लोकप्रतिनिधीची खरी ओळख त्यांच्या कृतिशीलतेत असते। पहिल्यांदा खासदार झालेले असताना संसद रत्न पुरस्कार मिळणे ही जनतेच्या आशीर्वादाची पोचपावती आहे। लोकहितासाठी यापुढे परखडपणे भूमिका मांडत राहीन असंही यावेळी म्हणाले। विनायक गायकवाड, PCNN न्यूज, पुणे। प्राध्यापिका डॉक्टर मेधा कुलकर्णी संसद रत्न पुरस्काराने सन्मानित। संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते सन्मान। राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांना संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी संसद रत्न या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन येथे आयोजित सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण झाले। या प्रसंगी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आदी मान्यवर उपस्थित होते। प्राईम पॉईंट फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी लोकसभा आणि राज्यसभेतील उल्लेखनीय कार्याबद्दल खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते। यंदा 17 खासदारांना या पुरस्काराचा मान मिळाला। राज्यसभेची पहिलीच टर्म असलेल्या प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी संसदेत सक्रिय सहभाग नोंदवत सर्वच आघाड्यावर उल्लेखनीय व देशहिताचे मुद्दे मांडत प्रभावी कामगिरी केली। सर्वोत्तम कामगिरीसाठी डॉक्टर कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला। यंदा राज्यसभेतील प्रभावी कामगिरीसाठी निवड झालेल्या खासदारांमध्ये प्राध्यापिका डॉक्टर कुलकर्णी यांचा समावेश झाल्याने महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः पुण्यासाठी ही गौरवाची बाब ठरली आहे। प्राध्यापिका कुलकर्णी यांनी महिला आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय, वक्फ बोर्डाच्या संबंधित विषयावर संसदेमध्ये सातत्याने मुद्देसूद भाष्य केले आहे। नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांनी ग्रामीण भागातील महिलांमध्ये वाढत चाललेल्या कर्करोगाच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती। तसेच नवीन शिक्षण धोरणासंदर्भात काही सूचनाही केल्या होत्या। पुरस्कार स्वीकारताना
प्राध्यापिका डॉक्टर मेधा कुलकर्णी म्हणाल्या, हा सन्मान केवळ माझा नाही तर जनतेच्या अपेक्षा संसदेत प्रभावीपणे मांडण्याचा केलेल्या प्रयत्नाचा गौरव आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधीची खरी ओळख त्यांच्या कृतिशीलतेत असते. पहिल्यांदा खासदार झालेले असताना संसदरत्न पुरस्कार मिळणे ही जनतेच्या आशीर्वादाची पोचपावती आहे. लोकहितासाठी यापुढे परखडपणे भूमिका मांडत राहीन असंही यावेळी म्हणाले. विनायक गायकवाड, PCNN न्यूज, पुणे.